Hello, students. Welcome to the test discussion of this topic Kingdom Planty. हे किंगडम प्लांटीवरती आपण टेस्ट कंडक्ट केलेले आहे. खूप विद्यार्थ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. बऱ्याच जणांना आउट ऑफ मार्क्स आलेले आहेत. किंगडम प्लांटी हा अतिशय छोटा सोपा टॉपिक आहे. याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन CETसाठी नीटसाठी थेरीसाठी सुद्धा महत्त्वाचा टॉपिक आहे. तर याचे आपण टेस्ट डिस्कशन करतोय. वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत, त्याचे ॲन्सर्स आपण डिस्कस करतोय. वन बाय वन आपण डिस्कशन पाहणार आहे. वेळ न घालवता आपण स्टार्ट करूया. हे सगळे क्वेश्चन्स तुमच्याकडे लिहिलेले असतील, ते तुम्ही नोटमध्ये पाहायला काय हरकत नाही. इवन बोर्डवरती सुद्धा ते डिस्प्ले केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1 काय आहे? मेजर फोटोसिंथेटिक पिगमेंट. मेजर फोटोसिंथेटिक पिगमेंट इन ग्रीन अल्गी. म्हणजे आपल्याला माहीत आहे थॅलोफायटामध्ये आपण ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी, रेड अल्गी असे 3 महत्त्वाचे अल्गीचे टाईप्स बघितले होते. हे अल्गी फोटोसिंथेटिक आहे म्हणजे दे प्रिपेअर देअर ओन फूड. स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग ते अन्न तयार करण्यासाठी क्लोरोफिल पिगमेंट्स असतात, वेगवेगळी पिगमेंट्स असतात. तर त्यापैकी ग्रीन अल्गीमधलं पिगमेंट आपल्याला ओळखायचं आहे. ऑप्शन काय आहेत बघा. क्लोरोफिल ए आणि बी, क्लोरोफिल ए, बी आणि फ्युकोझॅन्थिन, क्लोरोफिल ए, डी आणि फायकोइरिथ्रिन आणि क्लोरोफिल ए आणि सी. तर आपल्याला कोणामधलं विचारलेलं आहे? ग्रीन अल्गीमध्ये. आपण अल्गीच्या टाईप्सनुसार बघितलं तर इथं आपण लिहूया ही ग्रीन अल्गी असते, त्याच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि बी असतं. कोणामध्ये? ग्रीनमध्ये असतं. ओके. क्लोरोफिल ए, बी आणि फ्युकोझॅन्थिन असतं, हे ब्राऊन अल्गीमध्ये असतं. ए, डी असतं, फायकोइरिथिन ए आणि डी असतं, ते हे जनरली नेक्स्ट हायरमध्ये असतं. आपल्याला फक्त विचारलेलं आहे ग्रीन अल्गी आणि त्यामुळं आपला हा जो पहिला ऑप्शन आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. सो ग्रीन अल्गी कंटेन्स क्लोरोफिल ए आणि बी फॉर फोटोसिंथेसिस. सो ए इज द करेक्ट ऑप्शन. ओके. क्वेश्चन 2 बघूया. नंबर 2, विच ऑफ द फॉलोइंग आर व्हॅस्क्युलर प्लांट्स. प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला त्याचा सगळ्यात महत्त्वाचा अर्थ समजणं गरजेचं आहे. आणि जेव्हा कंप्लीट मिनिंग आपल्याला कळेल तेव्हाच ऑप्शनकडे जायचं. बऱ्याच वेळा असं होतं की प्रश्न वाचल्याच ऑप्शन कळत असतात. आपल्याला माहीत आहे प्लांट्स 2 प्रकारचे असतात, नॉन व्हॅस्क्युलर आणि व्हॅस्क्युलर. नॉन व्हॅस्क्युलर, व्हॅस्क्युलर म्हणजे कंडक्टिंग टिश्यू. झायलेम फ्लोएम असतील तर व्हॅस्क्युलर म्हणायचं आणि झायलेम फ्लोएम नसतील तर नॉन व्हॅस्क्युलर म्हणायचं. आपण या किंगडम प्लांटीमध्ये अभ्यासलेलं होतं की थॅलोफायटा, ब्रायोफायटा हे जे 2 टाईप्स होते हे नॉन व्हॅस्क्युलर होते. व्हॅस्क्युलर टिश्यूज आर कम्प्लिटली ॲब्सेंट. बट टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म्स अँड एंजिओस्पर्म्स हॅव्हिंग व्हॅस्क्युलर टिश्यू. मान्य आहे ते इव्हॉल्युशननुसार डेव्हलप होतात, पण तिघांच्या मध्ये असतात. थॅलोफायटा, ब्रायोफायटामध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू नाही आहेत. सो व्हॅस्क्युलर टिश्यूज आर प्रेझेंट इन टेरिडोफायटा, प्रेझेंट आहेत. जिम्नोस्पर्ममध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहेत. एंजिओस्पर्ममध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहेत. आणि त्यामुळं ह्या तिघांच्याही मध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट आहेत. हे 3ही व्हॅस्क्युलर प्लांट्स आहेत आणि त्यामुळं करेक्ट ऑप्शन आहे तो डी ऑप्शन करेक्ट आहे. सो ऑल ऑफ दिस, सो जिम्नोस्पर्म्स, एंजिओस्पर्म्स अँड टेरिडोफाइट्स कंटेन्स व्हॅस्क्युलर टिश्यू आर कॉल्ड ॲज व्हॅस्क्युलर प्लांट्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघूया आपण. सो रिझर्व फूड. रिझर्व फूड म्हणजे साठवलेले अन्नपदार्थ असतात, याला म्हणायचं रिझर्व फूड. आता ते कोणामधले विचारलेत? ग्रीन अल्गीमधले विचारलेत. कोणामधले विचारलेत? ग्रीन अल्गीमध्ये. तर आपल्याला माहीत आहे ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी, रेड अल्गी आपण एका टॅब्युलर फॉर्ममध्ये बघितलं होतं, कम्पेअर केलं होतं. तर ग्रीन अल्गीमध्ये जे फूड साठवलं जातं ते स्टार्च असतं, कार्बोहायड्रेट. सो स्टार्च इज स्टोअर्ड इन ग्रीन अल्गी. ओके. फ्लोरिडीन स्टार्च असेल, मॅनिटॉल असेल तर हे ब्राऊन अल्गीमध्ये असतं, त्याच्यानंतर रेड अल्गीमध्ये असतं. सो दिस ग्रीन अल्गी कन्सिस्ट ऑफ दी
रिझर्व्ह फूड ॲज अ स्टार्च, पहिलाच ऑप्शन करेक्ट आहे. त्यामुळं उरलेले ऑप्शन असतात ते कॅन्सल होतात. जनरली फर्स्ट ऑप्शन याचा करेक्ट आलेला आहे. ओके, बघा पुन्हा एकदा बघा, हे 3 MCQ आपण पहिले बघितलेले आहेत. मेजर फोटोसिंथेटिक पिगमेंट ग्रीन अल्गीमध्ये असतं ते क्लोरोफिल ए आणि बी असतं. क्लोरोफिल ए, बी आणि फ्युकोजांतीस असं कॉम्बिनेशन नसतं. त्याच्यानंतर क्लोरोफिल ए, डी, फ्युकोजांतीन हे रेडमध्ये असतं. आणि क्लोरोफिल ए, सी फक्त नाही, याच्यात फ्युकोजांतीन असेल तर हे ब्राऊनमध्ये असतं. म्हणजे हा ऑप्शन नाही आहे, हा नाही आहे, हा नाही आहे, कारण आपल्याला विचारलं आहे ग्रीन अल्गी, म्हणजे आपला ऑप्शन करेक्ट फर्स्ट आहे. त्याच्यानंतर विच ऑफ दी फॉलोविंग आर दी व्हॅस्क्युलर प्लांट, व्हॅस्क्युलरमध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू प्रेझेंट, टेरिडोफाईटमध्ये, जिम्नोस्पर्म्समध्ये आहेत, एन्जिओस्पर्म्समध्ये आहेत, हे व्हॅस्क्युलर आहेत. नॉन व्हॅस्क्युलर कोणते असतात? नॉन व्हॅस्क्युलर याच्यामध्ये थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा. ब्रायोफायटा इथं त्याचा काही संबंध नाही, पण तुम्हाला व्हॅस्क्युलर आणि नॉन व्हॅस्क्युलर असे कम्पेअर करतोय म्हणून ते लिहिलं आहे. तर याचे 3ही व्हॅस्क्युलर प्लांट आहे. रिझर्व्ह फूड असतं, ग्रीन अल्गीमध्ये ते स्टार्च असतं. मॅनिटॉल असेल तर जनरली हे ब्राऊनमध्ये असतं, ब्राऊन अल्गीमध्ये. फ्लोरिडिन स्टार्च असतं ते रेड अल्गीमध्ये असते. आणि ग्लुकोज मात्र स्टोअर केले जात नाही, ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून ते वापरलं जातं. एनर्जी करन्सी म्हणून ATP तयार करण्यासाठी वापरले जाते. सो सोर्स ऑफ एनर्जी, ATP एनर्जी, ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट एनर्जी मिळायची असेल तर ते ग्लुकोज आवश्यक असतं. त्यामुळे स्टोअर्ड फूड ग्रीन अल्गीमध्ये स्टार्च असतो. पहिलाच ऑप्शन करेक्ट आहे, त्यामुळे उरलेले ऑप्शन एलिमिनेट होतात. इथं बोर्डवरती काही सूचना लिहिलेल्या आहेत, काही इम्पॉर्टंट टर्म्स लिहिलेल्या आहेत. तुम्ही नोटबुकमध्ये लिहिलेलं असेल तर तिथं टिक करा, तिथंच त्या नोट करा, किंवा सेपरेट नोटबुकमध्ये लिहिलं तरी चालेल. किंगडम प्लांटी युनिट टेस्ट म्हणा आणि हे सगळं लिहून घ्या. राईट डाऊन. ओके, क्वेश्चन नंबर 4 बघा काय. इन मोस्ट ग्रीन अल्गी, इन मोस्ट ऑफ द ग्रीन अल्गी फोटोसिंथेटिक ऑर्गेनली. बघा, ग्रीन अल्गीमधलं फोटोसिंथेटिक ऑर्गेनली म्हणजे पेशीचं अंगक असतं, ज्याला आपण सेल ऑर्गेनलीज म्हणतो. जसं की न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, सायटोप्लाझम हे वेगवेगळी पेशीचे अंगक आहेत. तर फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण करणारं पेशीचं अंगक कोणतं ग्रीन अल्गीमधलं, हे विचारलेलं आहे. ऑप्शन काय काय बघूया. एक ऑप्शन आहे क्लोरोप्लास्ट, हरित लवक. दुसरा ऑप्शन आहे मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिका. तिसरा ऑप्शन आहे सायटोप्लाझम, पेशीद्रव. आणि चौथा ऑप्शन आहे तो न्यूक्लियस. तर यापैकी कोणतं पेशीचा अवयव आहे, अंगक आहे, की जो फोटोसिंथेसिससाठी काम करेल. तर हे तुम्हाला खालच्या लोअर क्लासमध्ये पण झालेलं आहे. या सगळ्यांचे आपण फंक्शन लिहूया. क्लोरोप्लास्ट आहे, याला आपण हरित लवक म्हणतो, आणि हे फक्त ग्रीन प्लांट्समध्येच असतं आणि हे फोटोसिंथेसिसचं काम करतं. याचं फंक्शन आहे फोटोसिंथेसिस. क्लोरोप्लास्ट म्हणजे सो मोस्ट ऑफ द ग्रीन अल्गी फोटोसिंथेटिक ऑर्गेनली इज अ क्लोरोप्लास्ट इज अ करेक्ट आन्सर. का? तर त्याचं फंक्शन काय? फोटोसिंथेसिस. उरलेल्यांचे फंक्शन बघूया. मायटोकॉन्ड्रिया, याला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हटलं तर रेस्पिरेशन फंक्शन आहे. रेस्पिरेशन, तंतुकणिकाचं फंक्शन असतं रेस्पिरेशन, कॉल्ड ॲज पॉवर हाऊस ऑफ सेल. जनरल नॉलेज म्हणून लक्षात ठेवा, पॉवर हाऊस ऑफ सेल. पेशीचं ऊर्जा निर्मिती केंद्र म्हटलं जातं ते मायटोकॉन्ड्रिया असतं. सिंथेटिक, ज्याला जनरेटर म्हणतो, प्रोड्युसर, फूड तयार केलं जातं, फोटोसिंथेसिस होते, इथं अन्न पदार्थ तयार केले जातात. सायटोप्लाझम हे मेटाबॉलिक मीडियम असतं, इथं मेटाबॉलिझम होतं, चयापचय होतं, एन्झाईम्स, हार्मोन्स असतात. सो मेटाबॉलिक रिॲक्शन्स, याला माध्यम म्हणतो, मेटाबॉलिक मीडियम म्हणू आपण याला. याच्यात एन्झाईम्स, हार्मोन्स, वेगवेगळे सेल ऑर्गेनली सुद्धा याच्यातच असतात.
न्यूक्लियस हा मास्टर पार्ट असतो पेशीचा, कंट्रोल करण्याचं काम करतो. कंट्रोलिंग सेंटर, मास्टर सेल ऑर्गॅनली म्हणतो, हे पेशीवरती नियंत्रण करतं. सो कंट्रोल दी सेल. आणि त्यामुळं आपला करेक्ट ऑप्शन आहे फोटोसिंथेटिक ऑर्गॅनली क्लोरोप्लास्ट. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. सेल वॉल ऑफ अल्गी. सेल वॉल कोणाची? अल्गी. सेल वॉल ऑफ अल्गी इज मेडअप ऑफ. अल्गीची जी सेल वॉल आहे ती कशाने तयार झालेली आहे? सेल वॉल ऑफ अल्गी इज मेडअप ऑफ. आपल्याला माहीत आहे सेल वॉल असेल तर अल्गीमध्ये वेगवेगळे कंपोजिशन असतं. काय काय ऑप्शन दिलेले आहेत बघूया. पहिला ऑप्शन आहे सेल्युलोज अँड अल्जिन, दुसरा ऑप्शन आहे सेल्युलोज, ओनली सेल्युलोज, आणि तिसरा ऑप्शन आहे सेल्युलोज पेक्टिन आणि ओनली प्रोटीन्स. तर याच्यामध्ये सेल वॉल ऑफ अल्गीची जी सेल वॉल असते ही जनरली सेल्युलोजनी तयार झालेली असते. सो मेडअप ऑफ सेल्युलोज. सेल वॉल ऑफ अल्गी इज मेडअप ऑफ सेल्युलोज ओनली. सो बी ऑप्शन इज दी करेक्ट ऑप्शन. ओके. सेल वॉल इज मेडअप ऑफ सेल्युलोज. याच्यात थोडीशी आपण करेक्शन करूया. सेल वॉल ऑफ ग्रीन अल्गी असं म्हणूया, कारण अल्गीचे अनेक टाईप्स आहेत. सेल वॉल ऑफ ग्रीन अल्गी इज मेडअप ऑफ. आता ग्रीन अल्गी असेल तर ओनली सेल्युलोज हे आन्सर करेक्ट आहे त्याचं. फक्त ॲक्च्युली कोणतीही अल्गी घ्या सेल्युलोज असतो. म्हणजे ग्रीन असेल तरी सेल्युलोज असतो, ब्राऊन असेल तरी सेल्युलोज असतो, रेड असेल तरी सेल्युलोज असतो. फक्त आणि फक्त सेल्युलोज असतो तो फक्त कोणामध्ये असतो? ग्रीन अल्गीमध्ये. सो ओनली सेल्युलोज प्रेझेंट इन ग्रीन अल्गी. ओके. मग जर ब्राऊन असेल तर त्याच्यामध्ये सेल्युलोज आणि अल्जिन असतं, ब्राऊनमध्ये असतं. सेल्युलोज पेक्टिन असेल तर ते रेड अल्गीमध्ये असतं. आणि प्रोटीन हे सेल मेम्ब्रेनचा पार्ट असतो, ते सेल वॉलमध्ये नसतं. सो आवर करेक्ट आन्सर इज ओनली सेल्युलोज. ओनली सेल्युलोज इज मेडअप ऑफ सेल वॉल ऑफ ग्रीन अल्गी. सेल वॉल ऑफ ग्रीन अल्गी इज मेडअप ऑफ ओनली सेल्युलोज. ओके. नेक्स्ट बघूया. रोडोफायसी इज ऑल्सो कॉल्ड ॲज. आपल्याला माहीत आहे आपण अल्गीची नावं सांगितली होती, क्लोरोफायसी, त्याच्यानंतर फिओफायसी आणि रोडोफायसी. ग्रीन अल्गीला आपण म्हणत असतो क्लोरोफायसी, ब्राऊन अल्गीला फिओफायसी आणि रेड अल्गीला आपण म्हणत असतो रोडोफायसी. सो रोडोफायसी इज दी करेक्ट नेम ऑफ रेड अल्गी. सी ऑप्शन ही करेक्ट आहे. ग्रीनसाठी आपण जनरली म्हणत असतो क्लोरोफायसी, याला म्हणत असतो क्लोरोफायसी, याला फिओफायसी, याला रोडोफायसी. हा काय अल्गीचा टाईप नाही आहे, त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर सी आहे. उरलेले ऑप्शन इलिमिनेट होतात. रोडोफायसी. ओके. राईट डाऊन. ओके. क्वेश्चन नंबर 7 बघा. वेल डेव्हलप्ड प्लांट विथ ऑल पार्ट्स. वेल डेव्हलप्ड प्लांट पाहिजे की ज्याच्यात सगळे पार्ट्स तयार झालेले पाहिजेत. आपल्याला माहीत आहे आपण सिक्वेन्स बघितला होता, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म्स आणि एन्जिओस्पर्म. थॅलोफायटामध्ये कोणतेच पार्ट्स नसतात, थॅलस असतो. ब्रायोफायटामध्ये रायझॉइड्स तयार झालेले आहेत. टेरिडोफायटामध्ये रूट, स्टेम, लिव्स तयार झालेले आहेत, फ्लावर नसतं. जिम्नोस्पर्म्समध्ये रूट, स्टेम, लिव्स, फ्लावर असतं, सीड पण असते पण फ्रूट नसतो कारण ओव्हरी नसते. आणि सगळेच्या सगळे वेल डेव्हलप्ड पार्ट असणारा असतो एन्जिओस्पर्म. म्हणजे आवर करेक्ट ऑप्शन आहे ते एन्जिओस्पर्म. ऑल पार्ट्स आर प्रेझेंट इन एन्जिओस्पर्म. याच्यात फक्त थॅलस असतो, इथं फक्त रायझॉइड्स तयार झालेले आहेत. या ठिकाणी सगळे पार्ट आहेत पण ओव्हरी ॲब्सेंट असते.
इथं मात्र ऑल पार्ट्स प्रेझेंट, ऑल पार्ट्स प्रेझेंट. सो अवर करेक्ट ऑप्शन इज डी. देन नॉन व्हॅस्क्युलर प्लांट्स, मगाशी आपण व्हॅस्क्युलर बघितले होते, म्हणजेच या ठिकाणी आपण व्हॅस्क्युलरमध्ये टेरिडोफाईट, जिम्नोस्पर्म्स आणि एंजिओस्पर्म, पहिले दोन असतात थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा, हे नॉन व्हॅस्क्युलर आहेत. म्हणजे थॅलोफायटा हा नॉन व्हॅस्क्युलर आहे, ब्रायोफायटा नॉन व्हॅस्क्युलर आहे, टेरिडोफायटा व्हॅस्क्युलर प्लांट आहे. आपल्याला नॉन व्हॅस्क्युलर विचारलं आहे, दोन आहेत, म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन डी होतो. सो बोथ ए अँड बी इज द आवर करेक्ट ऑप्शन. देन सिलेक्ट दी इनकरेक्ट ऑफ दी फॉलोविंग. खाली दिलेल्यापैकी इनकरेक्ट ऑप्शन आपल्याला शोधायचा आहे की जो वेगळा आहे, चुकीचा आहे. बरोबर ऑप्शन नाही, चुकीचा, इनकरेक्ट. वाचतानाही व्यवस्थित वाचा, इनकरेक्ट आहे की करेक्ट आहे. एक फर्स्ट आहे ओल्फिया स्मॉलेस्ट एंजिओस्पर्म. माहीत आहे आपल्याला एंजिओस्पर्ममधला सगळ्यात स्मॉलेस्ट असतो तो ओल्फिया, म्हणजे हा जो ऑप्शन आहे हा करेक्ट आहे, हा ओळखायचा नाही आपल्याला, इनकरेक्ट ओळखायचं आहे. सर्गॅसम हे वीड आहे, अलगीचा टाईप आहे सर्गॅसम. लार्जेस्ट सी वीड, अबाउट 60 फीट ही त्याची हाईट असते, अबाउट 60 फीट, आणि त्यामुळं याला लार्जेस्ट सी वीड म्हटलं जातं, सर्गॅसम, म्हणजे हे पण करेक्टच आहे. त्याच्यानंतर झामिया पायग्मिया, झामिया पायग्मिया हा जिम्नोस्पर्म्स आहेत, आणि जिम्नोस्पर्ममधला सगळ्यात स्मॉलेस्ट जिम्नोस्पर्म असतो हा झामिया पायग्मिया, म्हणजे हे पण करेक्टच आहे. आता जर पहिले तीन ऑप्शन आपले करेक्ट आहेत तर याचा अर्थ आहे उरलेला चौथा ऑप्शन हा चुकीचा आहे. काय ऑप्शन आहे? सेक्विया सॅम्प्रवेरन्स इज द टॉलेस्ट एंजिओस्पर्म. हे चुकीचं आहे, कारण सेक्विया सॅम्प्रोवन्स हा टॉलेस्ट एंजिओस्पर्म नसतो, त्यामुळे हा ऑप्शन करेक्ट आहे. मग हा सेक्विया सॅम्प्रोवन्स काय आहे? इज द टॉलेस्ट जिम्नोस्पर्म्स. पण आपल्याला काय दिलं? एंजिओस्पर्म, त्यामुळं तो चुकीचा होतो, इनकरेक्ट होतो, आणि म्हणून त्याचा करेक्ट ऑप्शन आहे तो डी. ओके, 7, 8, 9 ॲड करा, लिहिलेली माहिती ॲड करा तुमच्या नोटबुकमध्ये. ओके, क्वेश्चन नंबर 10 बघा. अगार अगार इज कॉमनली ऑब्टेन्ड फ्रॉम. अगार अगार इज कॉमनली ऑब्टेन्ड फ्रॉम. हा अगार अगार जेल आहे, अलगीपासून तयार केलेला जातो, आणि आपल्याला माहीत आहे अलगीचं जेव्हा आपण सिग्निफिकन्स बघितले तेव्हा आपण असं अभ्यासलेलं होतं की अगार अगार जेल इज ऑब्टेन्ड फ्रॉम रेड अलगी. रेड अलगीपासून आपल्याला अगार अगार जेल तयार केला जातं. सो अगार अगार इज ऑब्टेन्ड फ्रॉम रेड अलगी. सो अगार अगार इज कॉमनली ऑब्टेन्ड फ्रॉम रेड अलगी. रेड अलगी. ग्रीन अलगी फोटोसिंथेटिक असते, काही ठिकाणी फूड सोर्स म्हणून वापरलं जातं. BGA ब्ल्यू ग्रीन अलगी आहे, ब्ल्यू ग्रीन अलगी फोटोसिंथेटिक असते, फूड सोर्स म्हणून वापरलं जातं. ब्राऊन अलगी असते, ती काही सिग्निफिकन्स काही ठिकाणी फूड म्हणून केमिकलसाठी वापरली जाते. बट दिस रेड अलगी इज युजफुल फॉर प्रिपरेशन ऑफ अगार अगार. त्यामुळं आपला हा डी ऑप्शन आहे तो करेक्ट आहे, त्यामुळं उरलेले ऑप्शन आहेत ते कॅन्सल होतात. ओके, नेक्स्ट. फर्स्ट ट्रू लँड प्लांट्स. पहिल्यांदा जमिनीवरची खरी वनस्पती की जमिनीवरती स्टँड झाली. आपण बघितलं थॅलोफायटा कम्प्लीट ॲक्वॅटिक, ब्रायोफायटा ॲम्फिबियन, पाण्यामध्ये राहतात, जमिनीवरती राहतात. जमिनीवरती येणारी पहिली वनस्पती असते ती टेरिडोफाईट, त्याच्यानंतर जिम्नोस्पर्म्स, आणि सगळ्यात शेवटी एंजिओस्पर्म्स. सो ब्रायोफाईट्स आहेत हे ॲम्फिबियन प्लांट्स आहेत. ॲम्फिबियन म्हणजे ते पाण्यातही राहत आहेत, जमिनीवरतीही राहत आहेत. एंजिओस्पर्म्स ही वेल डेव्हलप्ड आहे. ही काही जमिनीवरची पहिली नाही, सगळ्यात शेवटी तयार झालेली आहे. ॲट दी एंड सगळ्यात शेवटी तयार झालेले. जिम्नोस्पर्म्स ही त्याच्या अगोदर तयार झालेले, बिफोर एंजिओस्पर्म. ही पण लँड प्लांटच आहेत. एंजिओस्पर्म्स
आणि पाण्यातून जमिनीवरती आलेली फर्स्ट लँड प्लांट आहे ती टेरिडोफाईट आहे. सो इट इज फर्स्ट लँड प्लांट. रूट, स्टेम, लिव्स तयार झाले, वॅस्क्युलर टिश्यू तयार होतात, म्हणजे आपला करेक्ट ऑप्शन आहे तो डी आहे, फर्स्ट लँड ट्रू लँड प्लांट टेरिडोफाइट्स. ओके, नेक्स्ट ॲम्फिबियन प्लांट्स. इथंच उत्तर मिळालं आहे तुम्हाला. ॲम्फिबियन कोण आहे? ब्रायोफाइट्स आहेत. सो दीज आर दी ॲम्फिबियन प्लांट्स. म्हणजे हे ऑप्शन करेक्ट आहेत, त्यामुळे उरलेले ऑप्शन्स हे इथं निग्लेक्ट होतात. ओके, हे पण उरलेले ऑप्शन निग्लेक्ट होतात. करेक्ट ऑप्शन. सो 10चा ऑप्शन आहे रेड, करेक्ट आहे. 11चा आहे डी, त्याच्यानंतर 12चा आहे तो म्हणजे ब्रायोफाइट इज अ ॲम्फिबियन. वॉटर म्हणजेच पाणी, ॲक्वा अँड लँड दोन्ही ठिकाणी असतात म्हणून त्याला ॲम्फिबियन. रेड डाऊन. थोडंसं पटपट घेऊया. ओके, क्वेश्चन नंबर 13 बघा. ब्रायोफाइट इन्क्लूड्स. ब्रायोफाइटमध्ये कोणकोणते येतात ग्रुप्स हे बघायचं आपल्याला. लिव्हरवर्ट्स अँड फर्न. आपल्याला माहीत आहे लिव्हरवर्ट्स आहे पण फर्न नसतं टेरिडोफाइटमधलं आहे. मॉसेस अँड फर्न. मॉसेस असतात पण फर्न नसतं. लिव्हरवर्ट अँड मॉसेस म्हणजे लिव्हरवर्ट पण आहे आणि मॉसेस पण आहे. याचा अर्थ हा सी पर्याय करेक्ट आहे, त्यामुळं डी सुद्धा कॅन्सल होतं. ओके, म्हणजे करेक्ट ऑप्शन सी आहे, कारण हे दोनही त्याच्यात प्रेझेंट असतात. लिव्हरवर्ट्स अँड मॉसेस हे दोन टाईप्स आहे कोणाचे? ब्रायोफाइटचे. नेक्स्ट 14 नंबर आहे दी फिमेल सेक्स ऑर्गन इन ब्रायोफाइट. ब्रायोफाइटमधलं फिमेल सेक्स ऑर्गन पाहायचं आहे टेरिडोफाइट्स अँड जिम्नोस्पर्म्स. ह्या तिघांच्याहीमध्ये फिमेल सेक्स ऑर्गन, मेल सेक्स ऑर्गन, फिमेल सेक्स असतात. पैकी फिमेल सेक्स विचारलेला आहे. सो ह्या अँथिरिडियम हे मेल सेक्स ऑर्गन आहे. मग ते ब्रायोफाइटमध्ये असतं, टेरिडोफाइटमध्ये असतं, जिम्नोस्पर्म्समध्ये. अँथिरिडियम हे पण हे अँथिरिडियम झालं. हे अँड्रोइसियम आहे, हे पण मेल सेक्स ऑर्गन आहे, पण हे अँजिओस्पर्ममध्ये असतं. अँजिओस्पर्म्स. अर्चिगोनियम हे मात्र फिमेल आहे आणि हे फिमेल सेक्स ऑर्गन ब्रायोफाइटमध्ये असतं, टेरिडोफाइटमध्ये असतं, जिम्नोस्पर्म्समध्ये असतं. सो सी इज द करेक्ट आन्सर. अर्चिगोनियम इज द फिमेल सेक्स ऑर्गन. गायनोइसियम पण फिमेलच आहे, बट इट इज इन अँजिओस्पर्म्स. आपल्याला या तिघांच्या मधलं विचारलं आहे. करेक्ट ऑप्शन सी आहे, त्यामुळं उरलेले ऑप्शन आपले कॅन्सल होतात. देन 15 द स्पोरोफायटिक फेज इन मॉसेस, दॅट मीन्स इन फुनारिया. फुनारियामधली, मॉसेसमधली स्पोरोफायटिक फेज. स्पोरोफायटिक फेज म्हणजे स्पोरोफाइट. स्पोरोफाइट. स्पोरोफाइट म्हणजेच प्लांट. प्लांटचा जो रूट, स्टेम, लिव्ज असा जो पार्ट असतो, आता मॉसेसमध्ये थोडे ते लेस डेव्हलप्ड असतात. तर मॉसेसची जर डायग्राम बघितली तर या अशा पद्धतीचे रॉइझाइड्स तयार झालेले असतात. त्याच्यानंतर या ठिकाणी असं कॅप्सूल तयार झालेलं असतं. याला म्हटलं आता फूट. हा सीटा आणि हे कॅप्सूल आहे. तर फूट, सीटा, कॅप्सूल हे तिन्ही पार्ट प्रेझेंट असतात. हे मॉसेसमध्ये असतात. म्हणजेच स्पोरोफायटिक फेज इन मॉसेस शोज फूट, सीटा, कॅप्सूल असे तिन्ही पार्ट पाहिजेत. इथं कॅप्सूल ओनली आहे म्हणजे हे नाही आहे. स्पोर सॅक नाही आहे. फूट, सीटा अँड कॅप्सूल. सी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. सो रिमेनिंग गेट इलिमिनेटेड. ओके, रेड. ओके, नंबर 16 बघा. प्लांट्स विच पजेस सीड्स बट नॉट फ्रूट. तुम्हाला माहीत आहे प्लांटमध्ये सीड्स तयार होतात पण फ्रूट्स तयार होत नाही. बघा, थॅलोफायटामध्ये सीड फ्रूट ॲब्सेंट, ब्रायोफायटामध्ये सीड फ्रूट ॲब्सेंट, टेरिडोफायटामध्ये सीड फ्रूट ॲब्सेंट, कारण फ्लावर ॲब्सेंट. मग फ्लावर प्रेझेंट कोणामध्ये? जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स. मग फरक काय आहे? तर जिम्नोस्पर्ममध्ये ओव्हरी पार्ट नसतो, ओव्ह्यूल असतं, त्यामुळे फक्त सीड तयार होते, फ्रूट तयार होत नाही. अँजिओस्पर्ममध्ये दोन्ही असतात, फ्रूट आणि सीड तयार होते. सो प्लांट्स प्रोजेस सीड्स बट नॉट फ्रूट आर दी जिम्नोस्पर्म्स. जिम्नोस्पर्म्स इज द करेक्ट आन्सर. इथं सीड तयार होते पण फ्रूट तयार होत नाही. सो ओनली सीड्स.
इथं सीड्स पण असतात, फ्रूट पण असतं, दोन्ही तयार होतात. इथं मात्र काहीच नाही, सीड पण नाही तयार होत आणि फ्रूट पण तयार होत नाही. ओके, सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट नंबर 17 आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. इनकरेक्ट स्टेटमेंट अबाउट सायकस ओळखायचं आहे. सायकस आपल्याला माहीत आहे जिम्नॉस्पर्म्स आहे सायकस. सो इट हॅज अ नेकेड ओह्यूल. ओह्यूल आहे परंतु ते ओपन आहे, करेक्ट आहे, कारण ओह्यूलपासून फ्रूट तयार होतं, सॉरी सीड तयार होते, फ्रूट तयार होत नाही. इट इज विथ नेकेड सीड, म्हणजे ज्या बिया तयार होतात त्या ओपन असतात कारण ओह्यूल नसतं, करेक्ट आहे. इट प्रोड्यूस ओनली सीड्स, हे पण करेक्ट आहे, वरतीच बघितलेलं आहे. म्हणजे इट प्रोड्यूस फ्रूट इज दी इनकरेक्ट. दिस इज इनकरेक्ट, म्हणजेच डी आन्सर हे इनकरेक्ट आहे अबाउट सायकस. कोरोलाइड रूट्स ऑफ डॉट डॉट हॅव अ सिम्बायोटिक असोसिएशन विथ सायनोबॅक्टेरिया. सिम्बायोटिक म्हणजे फायदेशीर संघटन, असोसिएशन म्हणजे संघटन, सिम्बायोटिक म्हणजे फायदेशीर. कोणाशी? सायनोबॅक्टेरिया. कोणत्या रूट्स आहे? कोरोलाइड रूट्स. आपल्याला माहित आहे कोरोलाइड रूट्स आर प्रेझेंट इन सायकस. मायकोरायझा रूट्स आर प्रेझेंट इन पायनस. म्हणजे पायनस म्हणजे मायकोरायझा रूट असतात. ओके, याच्यामध्ये कुठलं असोसिएशन नसतं. सायकसमध्ये कोरोलाइड असतात, कोरोलाइड रूट्स. जिंकोमध्ये कुठलं असोसिएशन नसतं. त्यामुळं तुम्हाला जे विचारलं कोरोलाइड रूट्स इज रिलेटेड विथ सायकस, सो सी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. सी ऑप्शन हा करेक्ट ऑप्शन आहे. त्यामुळं उरलेले ऑप्शन असतात ते इलिमिनेट होतात. ओके, हे लक्षात ठेवायचं. पायनस म्हटलं की मायकोरायझा आणि सायकस म्हटलं की कोरोलाइड रूट्स. राईट डन. ओके, प्लांट 19 बघा. मायकोरायझल रूट्स ऑफ, मगा जस्ट प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये बघितलं, कोरोलाइड रूट्स आर रिलेटेड विथ सायकस, मायकोरायझल रूट्स आर रिलेटेड विथ पायनस. म्हणजे पायनस हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. मायको मीन्स फंगस, सो असोसिएटेड विथ फंगाय, सो करेक्ट ऑप्शन इज ए. त्यामुळे उरलेले ऑप्शन हे काय होतात? निग्लिजिबल होतात. सायकस म्हटलं की कोरोलाइड, पायनस म्हटलं की मायकोरायझल रूट्स. जिम्नोस्पर्म्स डू नॉट बियर्स फ्रूट. डू नॉट बियर्स फ्रूट ड्यू टू अब्सेन्स ऑफ. आपल्याला माहीत आहे जिम्नोस्पर्ममध्ये फ्रूट तयार होत नाही कारण फ्रूट तयार करणारा पार्ट नसतो. कोणता? ओव्हरी अब्सेंट असते. सो अब्सेन्स ऑफ ओव्हरी, बी पार्ट करेक्ट आहे. सीड तयार होते त्याच्यामध्ये कारण ओव्ह्यूलपासून सीड तयार होत असते. या ठिकाणी ओव्ह्यूल आहे त्याच्यापासून सीड तयार होते. ओव्हरीपासून फ्रूट तयार होतं परंतु ओव्हरीच नसते. पॉलिनेशनमध्ये अँथरमधले पोलन ग्रेन स्टिग्मावरती जाऊन पडतात, याला पॉलिनेशन म्हणायचं, त्याचा काही संबंध नाही. सो फ्रूट तयार करणारा पार्ट कोणता? ओव्हरी तो नसतो, म्हणून त्याच्यात फ्रूट नसतात. सो बी इज दी करेक्ट आन्सर. सो अदर गेट इलिमिनेटेड. एंजिओस्पर्म्स आर मोनोकॉट, डायकॉट, होमोस्पोरस, बोथ ए अँड बी. आपल्याला माहीत आहे हा मोनोकॉट एंजिओस्पर्मच आहे, डायकॉट पण एंजिओस्पर्म आहेत. होमोस्पोरस हे नसतं, हे टेरिडोफाईटमध्ये असतं, टेरिडोफाईट. त्यामुळं ए आणि बी, डी ऑप्शन करेक्ट आहे. त्यामुळं उरलेले ऑप्शन हे काय होतात? इलिमिनेट होतात. सो डी इज दी करेक्ट ऑप्शन. बोथ आर मोनोकॉट, डायकॉट, बोथ आर एंजिओस्पर्म्स. सो प्लांट्स विदाउट रूट, स्टेम अँड लीव्ज. रूटही नाही, स्टेम नाही, लीव्ज नाही, कोणताच पार्ट तयार झालेला नसतो, अशा प्रकारचं प्लांट असतं ते सुरुवातीचं असतं, ज्याला आपण म्हणतो थॅलोफायटा. करेक्ट आन्सर आहे. इथं रायझॉइड्स तयार झालेले असतात. इथं रूट असतं, स्टेम असतं, लीव्ज असतं. याही ठिकाणी रूट, स्टेम, लीव्ज प्रेझेंट. त्यामुळं नसलेला पार्ट हा थॅलोफायटा आहे. ओके, रेडर. ओके, नंबर 23 बघा. लिव्हर वर्ड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज. आपल्याला माहीत आहे लिव्हर म्हणजे हिपॅटो, हिपॅटो म्हणजे लिव्हर, म्हणजे लिव्हरचं दुसरं नाव आहे हिपॅटो. हिपॅटिटिस डिसीज माहीत आहे आपल्याला, लिव्हरशी संबंधित कावीळ किंवा जॉन्डिस म्हणतो आपण. सो लिव्हर वर्ड इज द अदर नेम, त्याचा अदर नेम काय? हिपॅटिसी.
सो लिव्हर वर्ड्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज हिपॅटिसी. म्युसाय म्हणजे मॉसिस असतात. ओके, अँथोसिरॉस हे आपल्या सिलेबसमध्ये नाही. नेफ्रोलिपिस म्हणजे फर्न असतं. सो फर्स्ट इज द करेक्ट आन्सर. सो अदर गेट इलिमिनेटेड. हिपॅटो मीन्स लिव्हर. हिपॅटिक या शब्दाचा अर्थ लिव्हर. देन स्पोरोफायटिक फेज इज, स्पोरोफायट आणि गॅमेटोफायटिक दोन फेजेस अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये बघितले आपल्याला. स्पोरोफायटिक फेज असते 2n, ज्याला म्हणायचं डिप्लॉइड, आणि गॅमेटोफायटिक फेज असते ती n असते हॅप्लॉइड. सो स्पोरोफायटिक फेज इज डिप्लॉइड, म्हणजे बी करेक्ट आन्सर आहे. उरलेले सगळे इलिमिनेट होतात. हे n असेल तर हॅप्लॉइड म्हणायचं, 2n असेल तर डिप्लॉइड. n म्हणजे सेट ऑफ क्रोमोझोम, सेट ऑफ क्रोमोझोम, गुणसूत्रांचा संच असतो. ओके. ट्रिप्लॉइड म्हणजे 3n असते. पॉलिप्लॉइड म्हणजे 3 पेक्षा जास्त असतात, मोर असते. देन सिलेक्ट द इनकरेक्ट. इनकरेक्ट आपल्याला शोधायचं आहे. क्लोरोफायसीला ग्रीन अल्गी हे करेक्ट आहे. फिओफायसी म्हणजे ब्राऊन अल्गी हे पण करेक्टच आहे. मॉसेसला म्युसाय म्हटलं जातं हे पण करेक्ट आहे. सो लिव्हर वर्ड्स रेड अल्गी आपल्याला माहीत आहे. लिव्हर वर्ड्सला आपण काय म्हणतो, हिपॅटिसी, म्हणजे हे मात्र इनकरेक्ट आहे आणि हेच आपल्याला शोधायचं होतं. म्हणजे डी हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. उरलेले इलिमिनेट होतात कारण लिव्हर वर्ड्सचं नाव असतं हिपॅटिसी. तर त्याचं हे अल्गी दिलं त्यामुळे ते चुकीचं आहे. ओके, कळालेलं आहे. इथंपर्यंत सगळे 25 क्वेश्चन्स होते या पेपरमधले, सगळे डिस्कस केलेलं आहे. अजून काय तुम्हाला डाऊट वगैरे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती विचारू शकता. ओके, थँक्यू व्हेरी मच.